सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी, कारण दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय आणि आजपासूनच ही दरवाढ लागू होतीये। त्यामुळे गाईचं दूध आता प्रति लिटर 58 रुपये तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांना मिळणार आहे। काल पुण्यामध्ये कात्रज दूध संघाच्या मुख्यालयामध्ये सहकारी आणि खासगी दूध संघाची शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाची बैठक झाली आहे। यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुण्यासह मुंबईमध्ये आता पिशवीतलं दूध सुद्धा महागणार आहे। दरम्यान दूध दरवाढीवरती पुणेकरांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। गाई आणि म्हशीच्या दुधात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। उन्हाळ्यात दुधाचं उत्पादन घटल्याने ही वाढ करण्यात आल्याचं कंपन्यांकडून सांगितलं जात आहे। मात्र याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। आता मी अशाच एका दुधाच्या दुकानावर आलोय जिथं सकाळपासून दूध घेण्यासाठी लोक आलेत, मात्र त्यांना याचा किती मोठा फटका बसतोय, काय परिणाम त्यांच्यावर होतोय हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मावशी, तुम्ही दूध घेतलंय, आजपासून दुधाचे दर वाढलेत, काय परिणाम होतो तुमच्या या सगळ्या बजेटवर? परिणाम होतो ना सगळ्या खर्चावर, याच्यावर सगळं बजेट कोलमडतं। एक तर कसं आमचं हातावर पोट आहे, त्याच्यातच सगळं भागवायचं म्हटल्यावर जरा अडचण येतेच ना। बजेटमध्ये फरक पडणारच, कारण हा महिन्याचं बजेट पूर्ण 2 रुपयांनी पर डे 2 रुपये द्यायचे, म्हणजे साधारण 1 लिटरमध्ये 2 रुपयाचा वाढ, याच्याप्रमाणे महिन्याचं बजेट सगळंच कोलमडतं। तुम्हाला दरवाढ करण्यापेक्षा कंपन्यांनी 50 मिली दूध कमी करून 50 मिली पाणी टाकून वाटा लोकांना। कारण काय होते, महिन्याला आज जर मी 1 लिटर दूध घेतोय तर 2 रुपयाप्रमाणे माझे 30 दिवसाचे 60 रुपये। आता एखाद्या जर रिक्षावाले म्हणा किंवा गरीब लोक जे आहेत, जे हातावरचं पोट आहे, असे जर 2-2 रुपये म्हणले तर 60 रुपये महिन्याचा 60 रुपयाचा फरक त्यांच्यावरती पडतोय। ही दरवाढ चांगली नाही आहे आणि जर दरवाढ शेतकऱ्यांसाठी असती ना तर आम्ही मान्य केली असती। कंपन्यांना काय फरक पडणार 2 रुपयांनी? आम्हाला काहीच माहिती नाही। पहिलं 8 दिवसापूर्वी सांगायचे की दुधाचे रेट 8 दिवसांनी वाढणार आहे, आता डायरेक्ट अचानक कधी बी रात्री ठरवतात आणि सकाळी जाहीर करतात की दुधाचे रेट वाढले। गिरायकांना डोकं देतात तर आमचं डोकं गरम होऊन जातं। आता काय सांगायचं गिरायकाला की आता आम्हाला तर 1 रुपया मिळणार आहे। आम्हाला 50 रुपये लिटर होतं तेव्हा पण 1 रुपया मिळत होता, 72 रुपये लिटर झालं तरी आम्हाला 1 रुपया मिळतोय। आम्हाला चितळेवाला काय 4 रुपये देणार नाही 1 लिटरला, आम्हाला 1 रुपया देणार आहे। आमचं भांडवल वाढतंय आणि नफा कमी होत चाललाय आमचा, त्यामुळे आमची इन्व्हेस्टमेंट वाढते, खर्च वाढतोय, ह्याचा आम्हाला खूप नुकसान होतंय। ज्या पद्धतीने ग्राहकांसाठी दुधाचे दर वाढत चाललेले आहेत, काहीशे हे सगळे ग्राहक सर्वसामान्य नागरिक नाराज दिसत आहेत, कारण की त्यांच्या खिशाला मोठा फटका या ठिकाणी बसतोय। कॅमेरामॅन राजेश बिडकरचं मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।